जवाब हाय यूज हॅज अ ब्युटिफुल सिक्सर षटकार. षटकार आपण ह्या ठिकाणी पाहिला गेला. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा पुन्हा एकदा समाचार. चेंडू पाठवला बॅक टू बॅक दुसरा षटकार. निलेश फुल फॉर्म मध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकार. गोलंदाज प्रमोद याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातो. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट असा मारा पाहिला गेला. चांगली रणनीती आखणं गरजेचं पडेल. आपण लेट आला. 2 धावांची उधारी आपल्या अंगावरती. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आपण त्या ठिकाणी पहिला वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी पण आउटफील्ड थोडी खराब त्या ठिकाणी. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. नशीबवान म्हटलं जाईल. 11 क्षेत्ररक्षकामध्ये 12वा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्या अवघड जागेचं ठरलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाज पाहतो आपण प्रमोद. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे पाठवलाय. पुन्हा एकदा चेंडू टॉस केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका गणेशच्या स्वरूपात दिला गेलाय. तो ब्रदर्स 11 गावदेव धोत्रे या संघाला. तर मित्रांनो आपण चांगल्या क्वालिटीचे स्कोरबुक जर तुम्हाला पाहिजे असतील तर जरूर माझ्याबरोबर संपर्क साधा. ते स्कोरबुक माझ्याकडे आहेत. 11 मॅच त्या स्कोरबुक मध्ये होतात आणि चांगल्या क्वालिटी स्कोरबुक तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला पाहिजे असतील तर जरूर मी संदीप गायकवाड आपण कॉन्टॅक्ट माझ्याशी करू शकता. इथे चांगला चेंडू सुरेख चेंडू. टॉस केला चेंडूला. ते क्षेत्ररक्षण खराब होत आहे. मिस फील्ड आपण पाहिले गेले आणि तिथे पुन्हा एकदा ती दगड बाउंड्री लाईनला लागून आहे का बाहेर आतमध्ये आहे. तीन धावा आपण या दरम्यान पाहतोय.
धावसंख्या स्कोर कार्ड दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 19 या आकड्यावरती. धनराज पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे शॉर्ट पिच चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिल्कीचा इथे आला एक हायूज हँडसम सुंदर षटकार. हर्षद न्यू स्टार ब्रदर्स या संघाचा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून संघासाठी या सुरेख कामगिरी करतो. स्कोर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक जेव्हा रोटेट होते ना त्यानंतर एक मोठा फटका जरूर लागला जातो. हमेशा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. चौथा चेंडू धनराजचा सामना करील तो हर्षद. पुन्हा एकदा खडीकडे खेळण्याचा प्रयत्न. वाडीश लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने स्कोर कार्ड 26. या षटकात आले 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या. चांगली सुरुवात जी केली होती फटकेबाजीला तिला कायम ठेवत असताना हर्षद आणि निलेश. इथे सुरेख कमबॅक. डॉट चेंडू पाहायला लागला. निर्धाव चेंडू पाहतो आपण. हवेचा हलवार गारवा जाणवला गेला. खूप बरं वाटतं जेव्हा हवा येते तो गारवा जाणवला जातो. तो गरमी आहे जो मोसम आपण पाहतोय आणि याचं पूर्णपणे कारणीभूत आपणच आहेत. झाडं तोडलेत, सिमेंट आणलंय आपण, कॉन्क्रिटीकरण, त्याच्यामुळे जे जमिनीचा तो पारा आहे तो चढला गेला. तापमान वाढला गेलाय. खालवर समोर डिलिव्हरी खालीच राहिला. चेंडू उडला नाहीये. तर पहिलं षटक 16 धाब्याचं होतं आणि या षटकात आल्या त्या 10 धावा. स्कोर कार्ड 2 षटकामध्ये 26 या आकड्यावरती 13च्या सरासरीने. यानंतर बिग फाईट असणार. खूप मोठी मॅच असणार. एकीकडे केपीएल स्टार मंगेश खेडेकर तर दुसरीकडे घोघवणारं वादळ साईम दादा मस्ते. दोघांमध्ये ती भिडत असणार. दोघेही सिनियर प्लेयर आहेत. दोघांनी पण आज नवीन खेळाडू घेऊन आलेत मैदानावरती. एकीकडे मंगेश दादाचा नवीन संघ तर दुसरीकडे आपण पाहतो साईदादा मसने. काही प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीमध्ये 6 ते 7 खेळाडू नाही येतात आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये साईदादा मसने या ठिकाणी खेळत असताना इथे शॉर्ट पिच चेंडू चपराक लगावले. चेंडूला पटकलेला चेंडू पाठवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर इधर पंचांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. रसमिल्कीचा इथे आला षटकार. आमचे जे स्क्वेअर लेग पंच आहेत भरत भाऊ यांना पाहिलं गेलं ना असं वाटतं आज आपल्याला गरमी होते वैभव पण आमच्या भरत भाऊला खूप गारवा जाणवतो. पण मानतो भरत भाऊला कारण त्यांनी डिक्लेअर केलंय आज जेवढाही थंडा लागेल स्कोरर, कॉमेंटेटर, ऑपरेटर, कॅमेरामॅन, पंच, आमचे ऑलिंटर तो थंडा पूर्ण भरत भाऊ पुरवणार आहेत. सकाळपासून सांगितलं पण अजून पुरवलं नाहीये.
वडेपावची पण सोय केले. धन्यवाद बरं दादा. पण तो थंडा लवकर पोहोचला तर खूप बरं होईल. सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. फटका समोर होता. हर्षदच्या पाठमधून आणखीन आसमानी टोला, हा भीम टोला चेंडू सीमारेषा पार. रस मिळती 6 इथे आला षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 38 या आकड्यावरती. टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. 2 षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहिलं गेलं. इथे गोलंदाज सांगतो फलंदाज हर्षदला, कितनी बार तेरा चलेगा बल्ला, घुमाऊंगा मैं गेंद, भेज दूंगा तुझे वापस बैक टू पवेलियन. झटका. डाखुड आताचा फलंदाज जितेश अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये माहीर असलेला खेळाडू त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असतो. चला गोलंदाज साहेब पुन्हा एकदा देशमुख. इथे चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज या ठिकाणी होतो बाद. काय करता आता. मरणा ऊन लागतोय. मरण ठार माणूस नाही नव्हतंच केलं. तुमच्या बरोबर बसत आमचं काय एवढं. काल पण एक पॅनल्टी दिली ना मी, त्याच्या खिशात त्यांनी हँडग्लोव्स टाकला होता आणि बॉलिंग टाकून हँडग्लोव्स बॅट्समॅनचं लक्ष बदलतो लगेच. नाही राहू दे राहू दे. तर आपण पाहतो विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पाहिली गेली. लगातार 3 विकेट. आणि किरण आपण पाहतो ते मेस्त्रीची हॅट घालून आला होता आणि वापस गेला. किरण ती मला दिली तर चालेल. मला लागते ती, काय माझा कलर काला. ती कॅप पण घाली. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी अभि. ब्रदर्स 11चे सर्व सेवा आपण पाहतो. सर्व आहेत ते अभि. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 38 या आकड्यावरती थांबले. पहिल्या 2 चेंडू होती 2 षटकार खाल्ले जरूर गोलंदाज विशालने. त्यानंतर लगातार 3 जसं बिग बाजारचा सेल लागलाय. विकेट विकेट आणि विकेट 38 दादा. महाराज कुठे गेले काय माहिती. आहेत हा खूप कव्हर पॉइंटला आहेत. टॅप केला चेंडूला. इथे आपण पाहतोय निलेश धाव घेत नाहीये इथे. तर 6 चेंडू अजूनही पाहतो शिल्लक असतील. शेवटचा षटक 38 धावा. 4 फलंदाज माघारी परतलेत. शेवटचा षटक शेवटचा गोलंदाज गणेगाव संघाकडून आपण पाहतोय गोलंदाज
ते माझ्याकडून मंगेशला ज्यूस आदित्य गोलंदाजी मार्क वरती असेल. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. हा ते गाड्यांच्या आरशादरक आपण पता खाली करा. आदित्य तयार. समोर असेल फलंदाज निलेश. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12च्या सरासरीने आतापर्यंत जरूर चालले गेलेत. इथे हात खोलण्याचा मौका आणि मोक्यावरती दिला ठोका. चेंडू पचा पाठलाग जरूर केला जाईल. चेंडू जातो थर्डमॅन झोन मध्ये सीमारेषा पार. रोस मिळती 4. इथं आला चौकार. सुरेख चेंडू होता. आपण पता ऑफ साईडला चेंडू टाकला तर हात फिरवण्याचा मौका दिला. बाहेर चेंडू होता. त्याला अखेरचा बुद्धीचा वापर करून चेंडूला टॅप केला. तो पाठवला थर्डमॅन झोन मध्ये 4 धावेसाठी. हा चौकार होता निलेशच्या बॅट मधून. धावसंख्या स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती 42. लॉस फॉर 4 विकेट. कळवट्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितू जरूर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवरती समाधानी. इथे आपण पाहतो खराब फेकी आणि त्याचा भरपूर समाचार. 2 धावा. लेझी क्रिकेट आपण पाहिलं गेलं मैदानावरती 2 धावेने स्कोर कार्ड धावसंख्या 44 या आकड्यावरती. इथे फटका उडवला. चेंडूला निलेशच्या बॅट मध्ये भीमटोला. या चेंडूवरती होता 50 ग्रॅमचं वजन. चेंडूवरती धावा मिळतील अर्धा डझन. अर्धा डझन धावा घेतल्या गेल्या. 6 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 50. 50. काय रे गपच्या गप पिऊन या. पुन्हा एकदा निलेशच्या बॅट मधून होतो. इथे आता बॅट केलं वजन. पुन्हा एकदा दिला भीम तोला. धावा भेटतील पुन्हा एकदा अर्धा डझन. 6 धावा आणि 6 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली छाती फुल 56 इंच धावा. 56 धावा. 56 इंचची छाती आणि धावसंख्या आपण पाहतो 56. 2 षटकार आले. इथे पाहतो आपण लॉन झोन मध्ये चेंडू नितू एकदा पूर्ण करतोय. 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक बॉल काढून घे. पाणी द्या पावती ना.
चला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 56. 57 धावांचं लक्ष. 57 धावा झाल्या दादा, कारण 50 नंतर एक षटकार होता, पुन्हा 56 झाल्या, त्या सिंगल आल्या. 57 झाल्या. 58 धावांचं लक्ष. धावांची गरज आहे. काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या पहिल्या षटकात जेवढं धावा होतील लगेच 2 धावा ऍड करू आपण. काही टेन्शन. आपल्याकडे 11,000 गाड पुढे काय दाखला येईल काय कळत नाही बाबा. ते राणी लाल्या चला यानंतरची मॅच टॉस साठी यायचंय. आंबिवली विपक्ष JK शेलू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. शेलू संघाचा कर्णधार आपण आणि आंबिवली संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. तर भरत शेठ रसाल यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी ज्यूस, जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना ज्यूस देण्यात येणार आहे. या JK शेलू विपक्ष आपण पाहतोय. सोनबाई आंबिवली दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. तर मी दुसरेगावचे उद्योजक लक्ष्मण शेठ रसाल यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. उर्फ मामा, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चल रे 58 धावांचं लक्ष आपण पाहतो. पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज जितेश. कामतच्या मैदानावरती काय कामगिरी होती जितेशची. सर्वांनी गुण गौरवच्या खेळाडूचं केलं होतं. हाईट कम फाईट ज्यादा. चला जितेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती.
सलामीची जोडी पाहतो. स्ट्राईकला तो फलंदाज किशोर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज येतो कर्जत टेनिस क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडू मधील आणखीन एक भूतकालीन अष्टपैलू खेळाडू नितेश खंडे. बरेच काल आपण पाहिलं गेलं का विक्रम महाराज हे सलामीला असायचे. आता नितेश आणि आपण पाहतोय किशोर संघ कप्तान गोलंदाजी मार्क होते. जितेश 58 धावांचा लक्ष. इथे पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती विकेट. किशोरला माघारी परतावं लागले. खूप मोठं आव्हान आहे भारतामध्ये हरवणं जसं कठीण आहे तसं धोत्रेच्या मैदानावरती हरवणं कठीण आहे. काय बॅटिंग आहे बॉलिंग आहे शॉट जिंकलाय बॅटिंग घेतलंय काय पण घे चला ऑफिशियल्स पूर्ण एकदा मॅचला सुरुवात करा. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिला गेला. नवीन फलंदाज वनडाऊनला एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याची अमृतवाणी आपण सर्व ऐकता असे आमचे सर्वांचे लाडके विक्रम स्ट्राईकला. डॉट चेंडू जितेश चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आहे ते. षटकातील 2 चेंडू आतापर्यंत डॉट आपण पाहतो निर्धाव आपण पाहिले गेले. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव. मित्रांनो जरूर आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धा डेला आपण पाहतोय बरेच संघ येत नसा हजर लावत नाहीये. इथे टॉस केला चेंडूला भिरकावला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का. रनिंग होती त्याच्या चेंडूचा पाठलाग जरूर करत होता. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. रस बिलतील 4. इथे आला चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता गुरुनाथ बल्ला. तर ही धोत्रे गावची शताब्दी एक्सप्रेस स्पीड मध्ये धावत असतो. क्षेत्ररक्षण आपण बघतो त्या ठिकाणी अफलातून क्षेत्ररक्षण पाहतो आपण. तू माय माय इथे आपण पाहतोय काय घडलं काय बिघडलंय. विक्रम सर 2 मिनिटं थांबा ना. डिसिजन येऊन द्या. हा ते माहिती आहे ना.
एक मिनिट फक्त आपण पाहतोय पहिला पण चेक करतो. ओके तर जरूर आपण पाहतोय विक्रम आपण जे क्रॉसिंग मध्ये होते विक्रम फसले गेलेत ते बाद झालेत. पहिल्यांदा आपण पाहतो स्ट्राईक एंडला तर स्टंप डेट होता कीपर कडून तो स्टंप डेट होता पण इकडे नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. खाली चला सांगता ना शेवटचा चेंडू आपण पाहतो तुतुमाईमध्ये आपण पाहतो मोहे झाला. इथे पाहतोय जोरदार अपील जरूर होती. षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालंय पहिलं षटक. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रमोदला आपण या ठिकाणी पाहतोय. चार धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथे आपण पाहतो चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज या ठिकाणी होतो बाद. प्रमोद येणार माघारी. नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेगाव संघाकडून आदित्यला मैदानामध्ये एंटर होताना पाहतो. उद्या मित्रांनो ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळली जाते स्वर्गीय मंगेश दादा रसाल स्मृती दिन आपण पाहतो उद्या. आंबिल संघाची बॅटिंग आहे जे के शेलू संघ आपल्याला फिल्डिंग करायची आहे. आणि दादाची आठवण म्हणून आपण पाहतोय उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने खूप महत्वपूर्ण दिन म्हणून आपण या ठिकाणी पाहतो. स्पर्धेचा अंतिम दिवस जरूर असेल. क्रिकेट आणि क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देणारे
क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारे होते आमचे मंगेश दादा. तर चेंडू या गॅप मधून चेंडू सीमारेषा पार चौकार आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8. अजूनही आपण पाहतोय जर आपण विचार केला पॅनल्टीचा तर 60 धावा करायच्या होत्या. 8 धावा आल्यात. 52 धावा अजूनही बनवायचे आहेत. चांगला चेंडू नाही पण आमच्याकडे रिलायन्स सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. वाईटची एक धाव. बरोबर आहे. एसटीच्या पाठीमागे जसं मेस्त्री नाही का भिंतीला प्लास्टर करतो ना अचानक त्याला धपका खाली पडतो आणि पुन्हा एकदा तो धपका तो प्लास्टरला लावला जातो. किरण दादा फुल एन्जॉय करतो एसटीच्या पाठीमागे. ती कॅप कुठून आणली ती फक्त विचारायला लागेल. जबरदस्त. याला म्हणतात वराती मागे घोडे. जेव्हा होतं तेव्हा घेतलं नाही. हे आमचे मित्र आहे सर्व. किरण दादा त्याला माहिती आहे आमचे सर्व जवळचे मित्र आहेत. वरती चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज होतोय बाद. हाँ वो दोपरे ले ले मनोज की जगह पे दोपरे ले ले डाल दे नाम बोलर कैंसिल कर दे दोपरे का नाम ले. हाँ चलेगा चलेगा आईडी लॉट में भी डाले ना ऊपर ये करता है डाल दे दोपरे का नाम वो खेलेंगे. कौन है उनके साथ में देखता हूँ. चल भाई खेलता है चल. हाँ हाँ तो धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. अजूनही पाहतो विजयासाठी 12 चेंडू आणि गडबड करता रे तुम्ही. काल्या सापडले ते कोण आगीत त्याला इथे फलंदाज बाद होता. LBW लेग फिवरची अपील पंचांनी उचलली आणि ते माघारी पाठवायला गेला नितेशला.
उर्फी चेंडू आपण पाहतोय, फेकला चेंडूला हवेचा जोर आणि त्यात दादा काय षटकार आहे ना. ओके, पुढचा चेंडू विकेट आणि षटकार आपण पाहिला. इथे पुन्हा एकदा खालवर चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षक डोक्यावरून इथेची थोडी हाईट कमी आहे, त्यालाही पार केला चेंडूने. वन बाउंड चेंडू सुमारशा पार, रस फिरती 4, इथ्याला चौकार. यानंतरची मॅच जे शेलू संघ आपलं क्षेत्ररक्षण आहे, सोमजाई आंबेली संघाची फलंदाजी आहे. आंबेली संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर आज तुम्ही क्वालिफाय झालात तर गावामध्ये भव्य मिरवणूक काढली जाईल. इथं पडल्यानंतर खूपच वलन घेतलं चेंडूने. जसं माथ्यांचं घाट तसा चेंडूला होता थाट. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून गेला लेग साईडच्या बाजूने. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 धावांचा पाठलाग करत असताना पॅनल्टी पकडून आपण पाहतो 51 धाव 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. पॅनल्टी पकडून 59 झाल्या होत्या. उर्फी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे चुकी आपण पाहतोय. शंकर चुकी करतोय. तर दोघे आपण पाहतो शंकर आणि सुदाम हे क्वालिटी बघितलं तर सेम आहे. फक्त शंकरची हाईट आहे आणि सुदामची हाईट थोडी कमी आहे. बाकी दोघे दिसायला सेम आहेत. 8 चेंडू आणि 36 धावांची गरज. आठ चेंडू आणि 36 धावा. प्रत्येक चेंडूवरती लागेल माल्टी हिट. इथे लेफ्टला चेंडू होता. 1 धाव या ठिकाणी पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण ब्रदर्सचा आपण पाहतो. एकमात्र हिरा अभि या ठिकाणी तैनात होता. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 35 धावांची गरज आहे. ऑब्जेक्शन घेतलंय. हा बॉल चेक करायचे का नंतर? ओके, इथे फ्लाइट दिलाय आणि त्या फ्लाइटेड चेंडूला पाठवलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू सीमारेषा पार, रस फिरती 4, इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर काढा आपण पाहतोय. 29 अजूनही 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा, 31 धावा 6 चेंडू. ह्या धावा कशा प्रकारे होतील? आंबोली संघाचे सलामीला कोण जाणार याच्यावरून सध्या तरी आपण पाहतोय. विचार चालू आहे. प्रमोद काय म्हणत होतं? गौरव ठीक आहे. अजून एक आहे सुमित आणि दुसरा मंगेश. हर्षद त्याला 6 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज.
दादा टी शर्ट वरती जायचं नाही कधी. टी शर्ट कोण कोणाचं कधी घालेल आजकाल लोक तोंड पण बांधायला लागली. लेग स्टंपला चेंडू होता, बाहेरचा चेंडू फेर मारा, एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आता 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. परफेक्ट चेंडू लांबा फ्रीजर मध्ये खालवा टप्प्याचा चेंडूने काय होणार नाहीये. दोते संघाचा आपण पाहतोय अफलातून क्षेत्ररक्षक किरण त्या ठिकाणी तैनात. ऍक्च्युली किरणकडे पाहिल्यानंतर त्या कॅपचं खूप कौतुक करावं असं वाटतंय. इथे लक्षला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुटबॉल स्टाईलने चेंडू घरून अडवला गेलाय. पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केली जाते ही धाव. आणि इकडे आले आमचे अविनाशजी तरे सर विशाल इलेक्ट्रिकल्स आणि एनपीआयलेटचे होणार अनेक स्पर्धेमध्ये. मी अविनाशजी तरे यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. काही टेन्शन ठेवून दिसत नाही. अविनाशजी तरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. आंबिवली विपक्ष शेलू ही मॅच आपण पाहणार आहोत. एक मॅच आपण पाहतोय. अविनाशजी तरे सर यांचं एक स्वप्न आहे या सीझन मध्ये एक पण टुर्नामेंट सोडायची नाही, डे या नाईट. हा प्लेयर असो या नसो फक्त खेळायचं. हा 100 परत पोहोचले. 67 झाले, आता किती झाले आकडा मोजायचा नाही. पण येणारी जी दामसची स्पर्धा आहे त्या दामसच्या स्पर्धेमध्ये हा आकडा पुन्हा एकदा धुळीस मिळवायचे असं त्यांचं स्वप्न आहे. इथे फटका पण इथं तसं तैनात झेल इथं दिसत नाही, आम्हाला काही दिसत नाही. ट्रॉफी चांगले दादा. ज्याच्या नावाची स्पर्धा आहे ना तो व्यक्तिमत्व खूप मोठा होता. क्रिकेटच्या दुनियामधला एक होता राजा म्हणून त्याला म्हटलं जात होतं. गणेश यांचे मोठे बंधू आम्ही पाहतोय स्वर्गीय मंगेश दादा. खूप मोठं नाव होतं क्रिकेटमध्ये. आपण पाहिलेलं साई कुठे पण असाच तसा चेहरा कोणत्याही मैदानावरती नेहमीच. आणि हा MSCB आपण पाहतोय सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी